थांबा थांबा, शेळीपालन करायचंय किंवा शेळीपालन करताय तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. नमस्कार मित्रांनो, मला नाही वाटत का असं कोणी असेल की त्याला वाटत नाही की मला शेळीपालनातून खूप सारा नफा, खूप सारा पैसा मिळाला पाहिजे. मग यासाठी एका मोठ्या प्रमाणावरती शेळीपालन करावं लागेल, तेव्हाच आपलं शेळीपालन खूप सारा पैसा मिळेल. मित्रांनो, मला काही दिवसापासून कमेंट चालू आहे की सर आम्हाला मोठ्या प्रमाणावरती शेळीपालन करायचं आहे, 30 शेळ्या पाळायच्या आहे, 50 पाळायच्या आहे, 100 पाळायच्या आहे, नवे नवे तर 200 शेळ्या पाळायच्या, आम्हाला मार्गदर्शन करा, संपूर्ण गणित समजून सांगा. तर आज आपण या व्हिडिओमध्ये 50 शेळ्यांचं वार्षिक गणित जाणून घेणार आहोत. किती खर्च होतो, किती एक्सपेन्स येतो, सर्व काही. तर चला मित्रांनो, आपण वळूया आपल्या विषयाकडे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले शेळी पालनातील एक वर्ष म्हणजे 16 ते 17 महिन्याचा कालावधी. यामध्ये शेळी लागवडीपासून ते पिल्लांच्या 2 वेतांच्या विक्रीपर्यंतचा कालावधी असतो, म्हणून आपण त्याला शेळीपालनातील एक वर्ष म्हणतो. ते 16 ते 17 महिन्याचा कालावधी असतो. आपण या व्हिडिओमध्ये सर्वसामान्य गावरान शेळ्यांचं गणित पाहणार आहोत. इतर जातीचे शेळ्या असल्यास गणित हे वेगळं येऊ शकतं. मित्रांनो, शेळीपालनातील मेन जो प्रॉफिट आहे किंवा मेन उत्पन्न आहे ते आहे पिल्लांची विक्री. तर जर पाहिलं तर काही शेळ्या मित्रांनो एक पिल्लू देतात, काही 2 देतात, काही 3ही देतात, म्हणून आपण सरासरी 2 पिल्लू प्रति शेळी धरून चालूया. तर 50 शेळ्यांचं एका वेतामध्ये 100 पिल्लांचं गणित निघतं. ते जर आपण 2 वेतांचं पाहिलं तर 200 पिल्लं आपल्याला 50 शेळ्यातून मिळतात. मित्रांनो, काही कारणास्तव मरतूक देखील होत असते, म्हणून 20 पिल्लांची आपण मरतूक पकडूया. 200 पिल्लातून 20 पिल्लांची मरतूक म्हणजेच खाली होतात 180 पिल्लं. आता 180 पिल्लं आपल्याला विक्री करायची आहे, प्रति नग 6000 रुपये. 6000 रुपयाने विक्री केल्यास मित्रांनो त्याचे गणित 6000 रुपयाने विक्री केल्यास त्याचं गणित निघतं 10,80,000 रुपये. हा 180 पिल्लांच्या विक्रीतून मिळणारा पैसा आहे. आता व्हिडिओचा मेन पॉईंट आलेला आहे, तो म्हणजे एक्सपेन्स, म्हणजे खर्च. खर्च किती येतो? तर जो चारा आहे तो आपण घरचाच पकडणार आहोत, परंतु काहीच्या प्रमाणावरती साईड चारा नियोजन म्हणून भुसा वगैरे स्टोअर आपण करत असतो. तर थोडासा खर्च आपण पकडूया. त्यानंतर खुराक नियोजन आणि मेडिसिन मध्ये आपण लसीकरण, डिवॉर्मिंग, सप्लिमेंट आणि आजारांवरती उपचार हे सगळं पकडणार आहोत. आता यामध्ये आपण 2.5 लाखाचा खर्च हा पकडणार आहोत. ढोबळमानाने खर्च आहे मित्रांनो, हा 2.5 लाखाचा खर्च जवळपास इतका खर्च आपल्याला येणार आहे. आता पुढील खर्च आणखी मित्रांनो एक ऑप्शनल खर्च आपला ऍड होतो, तो म्हणजे लेबर चार्ज. आता कोणी कोणी म्हणेल आम्हाला लेबरची गरज नाहीये, घरचे माणसं, घरी मनुष्यबळ आहे, परंतु सगळ्यांना इतक्या शेळ्यांना सांभाळणं सोपी गोष्ट नाहीये, म्हणून एक्स्ट्रा लेबर चार्ज आपण पकडूया. इथे आपण एक लेबर पकडत आहोत, त्याचा 500 रुपये रोज हा राहणार आहे. 500 रुपये रोज पाहता एका वर्षाचे 1,80,000 रुपये होतात मित्रांनो. ते 2.5 लाख आणि ही 1,80,000, ते 10,80,000 आपण मायनस केलेले आहे. 10,80,000 मायनस केले मित्रांनो तर खाली उरतात 6,50,000 रुपये. आता हा 6,50,000 रुपये निव्वळ प्रॉफिट आपल्याला 50 शेळ्यांतून मिळत असतो वर्षाकाठी, म्हणजे 16 ते 17 महिन्याकाठी. मित्रांनो, हे ढोबळ मानाचं गणित आहे, याच्यामध्ये थोडंफार मागं पुढे होऊ शकतं. आता आता एक मेन पॉईंट आलेला आहे, तो आहे मित्रांनो आधुनिक शेळीपालन. आता आधुनिक शेळीपालन जर तुम्ही केलं तर याच्यामधून खूप सारा पैसा आणखी आपण मिळवू शकतो. ते कसे? तर याच्यामध्ये काही अलग जाती शेळ्या, जसं 40 शेळ्या गावरान आणि त्यामध्ये 5 शेळ्या बिटल आणि 5 शेळ्या आपण आफ्रिकन बोर टाकलेल्या आहेत. तर मित्रांनो, त्यातून उत्पन्न हे खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला मिळणार आहे. जो 6,50,000चा नफा मिळाला आहे तोच निव्वळ नफा आपला 10 लाख प्लस जाणार आहे, जर आपण 5 बिटल शेळ्या आणि 5 बोर शेळ्या याच्यामध्ये ऍड केल्या तर. अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण गणित होतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि पेजला फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ रोज पाहायला मिळत राहतील. आणि हा एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता मित्रांनो ते कमेंटमध्ये तुमचं गावाचं नाव नक्की लिहून पाठवा. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण विषयासोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.